बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाची घोषणाबाजी, मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, रस्त्यावर सुपाऱ्या फेकत नोंदवला निषेध। लोकसभेला कांद्यामुळे चांगलाच झटका बसला, आता कंबर मोडण्याची वेळ आली, माफ करा अशी चूक पुन्हा होणार नाही। कांदा निर्यात बंदीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं परखड मत। ठाणे ते नाशिक हायवेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, खड्डेमुक्त प्रवासासाठी कंत्राटदारांना घेतलं फैलावर, कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना। लोकसभा निवडणुकीत झटका बसल्यानं विरोधकांना लाडक्या बहिणीची आठवण, पृथ्वीराज चव्हाणांचा टोला, तर विधानसभेला 183 जागा निवडून येण्याचा दावा। संभाजीनगरमध्ये भर पावसात बच्चू कडूंचा प्रहार, आक्रोश मोर्चा, शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी कडू आक्रमक, हजारो दिव्यांग बांधव मोर्चात सहभागी। धनखडांनी पुन्हा एकदा जया अमिताभ बच्चन असा उल्लेख केल्यानं जया बच्चन संतापल्या, उपराष्ट्रपतींनी माफी मागण्याची केली मागणी, विरोधकांचा सभात्याग। हिजाबबंदी 18 नोव्हेंबरपर्यंत लागू करू नका, सुप्रीम कोर्टाचे मुंबईतील कॉलेजना आदेश, हिजाबबंदी बाबतच्या परिपत्रकाला स्थगिती। हतूरधरणाचे 6 दरवाजे उघडले, 30,088 क्युसेक वेगानं पाणी, तापी नदी पात्रात विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहात भीषण आग, संभाजीराजे छत्रपती आणि शाहू महाराजांसह कलाकारांकडून नाट्यगृहाची पाहणी। कोकणातील कणकवली, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मिळाली नवी झळाळी, रेल्वे स्थानकाला मिळाला विमानतळाचा लूक। विनेश फोगाटच्या याचिकेवर आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडून निवेदन जारी, पॅरिस ऑलिम्पिक संपण्यापूर्वी याबाबत निर्णय दिला जाणार।